हॅलो गाईज, वेलकम टू न्यू ब्लॉग. तर आता आम्ही सगळेजण जाणले आहेत वसईला. आजचा लास्टचा दिवस. तर बघायला गेलं तर कालचा लास्टचा दिवस होता आणि आज आम्ही आता निघतात सगळेजण. तर बघूया आता तर कुठे कुठे जायचं आहे तर त्याला दाखवतो तुम्हाला. आता आम्ही चाललं आहे नाश्ता करायला, सगळेजण गेलेत. मी जरा लेट उठला कारण मी काल एडिटिंग करत बसला. तो आता आमचा नाश्ता करायला तर चला जाऊया आपण. सो काय नाश्ता करतो, नाश्ता करतो झाल्यानंतर भेटूया. सो कायचा नाश्ता वगैरे करून झाला सगळ्यांचा. तर बघू कुठे जायचं ते चला. सो काय वेदर बघा काय भारी झालं. तर मी चाललं सगळं बॅग वगैरे ठेवायला आहे बघा. जातो बॅगेत बॅग वगैरे ठेवतो बसमध्ये. वेदर एकदम भारी झाला आज. चला जाऊया वेगळं तिथे आहे. चला जाऊया. सो आता आम्ही इथे निघत आहे, बॅग वगैरे टाकली आहे, बॅग सगळं भरलं आहे. चला इथून निघूया. हे बघूया कुठे कुठे जायचं ते चला. आता आम्ही निघाली येतो. चला आता पुढे कुठे जायचं ते बघूया. सकाळची शूटिंग झाली आहे बघा. आज काय ते व्ह्यू आहे इथे बाहेर वाटते. शूटिंग चालू आहे शूटिंग. सो काय इथून परत आम्ही रोडमध्ये आहे बघा. गाडी रोडमध्ये चढवणार आहे. पप्पा वगैरे गेले तिथे तिकीट काढायला चालले. तिकीट काढतो ते गाडी लागतात आहे. तर या रोड कुठे येणार आहे काय माहिती नाही. आणि मस्त आहे ते ॲपमध्ये. दुरू पाणी बघा, वाघ बिकू नको अशी पाणी डायरेक्ट जलपरा बनशील. तर इथे आम्ही थांबले, गाडा वगैरे लावतात. तर वरती चला. माझा प्लॅन आज पण टाईम लागतो. काय कसं लावलं टाईम लागतो का चालेल वेळ चालेल चालेल. इथून कंट्रोल तशी भक्ती आहे बघा मस्त. सो का आम्ही पोहोचले आता इथे. तर गाडी उतरवतील. चला जाऊया खाली. सो काय उतरलेत आम्ही आता खाली आलेत. कुठे जायचं ते आता. सो काय पप्पा आणि कुठे गेले काय माहिती. उतरले रोडवरून उतरले आणि कुठे काय फिरे काय माहिती. तो कॉल लावतो मला रिचार्ज संपला आहे. ती गाडी लावली मी चाललं बरं तिथे रोडची त्याला शोधत जातो. तर ठीक आहे ते पण कॉल करतात त्या कुठे ते लोक. सो आता आम्ही आले तिका मंदिरात. इथे हा एक खाली मंदिर. जरा पटापट जाऊया. साईडून उतरतात आहे. गो. सो काय आता आम्ही चालले चंदीगडी मंदिर. चला जाऊया चला. सो काय एक मंदिर आहे अंडरग्राउंड. अंधार आहे इथे. कसं अंडरग्राउंड अख्खं आहे मंदिर आहे. अख्खा अंधार इथे काय दिसतच नाही आहे. हे टॉर्च वगैरे लावा. टॉर्च लाव टॉर्च लाव. अख्खं काही दिसत नाही आहे मला. इथे पण अजून गुफा जाते. असं पण एक गुफा आहे. आता आम्ही खाली आलेत. मंदिरामध्ये व्हिडिओ काढून दिली ना वरती. चला खाली तिथे बघूया काय काय एक्सप्लोर करूया. तिथे पाणी थोडंसं त्याच्यामध्ये मासे वगैरे एवढंच प्रॉपर इथं उन्हामध्ये. चला जाऊया इथून. सो आता आम्ही इथून निघतोय. चला जाऊया इथून पटापट. इथून डायरेक्ट सिद्धार्थ घरी जायचं बोलतात आहे का. हो कुठे काय काय थांबणार आहेत का नाही ते मला पण नाही माहिती. जाऊया चला बसूया जाऊन. सो आता आम्ही चालत काजू घ्यायला. काजूची अख्खी बाग आहे आतमध्ये बहुतेक काहीतरी फॅक्टरीसारखी काहीतरी आहे. जाऊन बघू चला. काही तिथे व्हाईट पॅन्ट आणि की असं ब्लू कलरचे जीन्स वगैरे खाणे ना म्हणजे त्या मान काम आहे. अख्खेकडे लाल 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 माती आहे. त्याच्यामुळे अख्खी पॅन्टची वाट लागून जाते. काल मी व्हाईट पॅन्ट घातलेली अख्खी लाल लाल खेळून ठेवली मी. कोणचे घातलं काय माहिती. काय करतोय गोरीसोबत. विरू वर्सेस गोरीला फाईट. बघा असे काजू अख्खे इकडे. फॅक्टरी जाम मोठी. सगळे काजू काजू आहेत. चला अजून पाठीमागे पण दाखवतो तुम्हाला. गायची कटिंग रूम आहे. ते काजूचे कापतात वगैरे.
असे वेगळे वेगळे सगळे सेक्शन बनले त्या साईडला, सगळे प्रोसेस होऊन मग पॅक होऊन मग जातं सगळीकडे. तर अजून एक्सप्लोर करूया चला. ही बघा अशी फॅक्टरी आहे, जाम मोठी आहे. आणि इकडे असे काजू ही पण एक मशीन आहे. असे वेगळ्या वेगळ्या मशीन आहेत, चक्की काजू आहेत. अजून कापायचे वगैरे आहेत, बाकी आहेत. सगळे प्रोसेस होऊन मग लास्टला याचं पॅक होतात. लाल पिवळा खातो आणि मग इकडे पत्र पण असल्यानंतर इथे ते पडून वगैरे जातं. गोव्याला तिथे काजू पण मिळतं. गोव्याला तिकडे कंपनी आहे आणि आपण खातो तो याच्या आतमध्ये असतो. ऐकलं काय रे? हो, खातं असतं ते खातो. हां, आणि हे चावलं असं तर इथे ते उभरतं ते पोळ वगैरे येऊन शाळा वगैरे हाताला लागलं तरी शाळा मिळतं. बाकी काही विषारी वगैरे नाही. विद्यासाठी पाठीमध्ये बॉयलर आहे हिंदीच्या. बॉयलरची वाफ आहे कुकरमध्ये येते. कुकरमध्ये 300 किलो दोन्ही मिळून टाकलं जातं. आता कच्चा माल असतात वरून याच्यात भरला जातो. 20 मिनटं बंद करून स्टीम केलं जातं, म्हणजे वाफेवर भाजला जातो. भाजल्यानंतर हे असं सगळं खाली सोडला जातो. तो ओळा असतो म्हणून तो तसंच सोडला जातो. दुसऱ्या दिवशी कडक झाला की मशीनवर फोडण्याचं काम करतं. मशिनरी फोडण्याचं काम करतं. मशीनमध्ये टाकतो. या पुढचं हे तुटेल ते कडक झाला की मशीनवर लोड केला जातो आणि मग मशीन फोडण्याचं काम करतो. तो माल आहे ना, तो ट्रेमध्ये टाकून ऊनमध्ये गरम केला जातो. गरम झाला की ते ट्रॉलीवर घेऊन तो तिकडे थंड केला जातो. कारण गरम जर मशीनमध्ये टाकला साधं काढण्यासाठी तर ते चुरा होईल, म्हणून तो थंड केला जातो. हा इथे थंड केला जातो. काका अजून माहिती देत होते, तुम्ही जरा ऐका. आहे बघा, काजू याच्यात टाकलं जातं. हां, आणि ते टाकल्यानंतर ही सालं आहेत ना, ही सालं वगैरे ही सालं आहेत ती या बॅगेत पाडतात. याचा पण उपयोग होतो कोंबड्यांच्या खाण्यात टाकतात. आणि इकडे हा गाडा काजू इकडे पडतो. हां, आणि पापडी तिकडे पडते, सुद्धा तिकडे पडतो. हे पुन्हा हा काजू पुन्हा नरम आहे. पुन्हा त्याला तिकडे गरम करायला न्यावा लागतो. तो झाला थंड करून ही एक मशीन आहे, त्या मशीनमध्ये टाकलं ती चांगला बी खराब वेगळा करते. ते झाल्यानंतर ग्रेडिंग, त्या ग्रेडिंग असतात ना, हे इथे मध्ये तिथे हे होतं, ग्रेडिंग होते आणि मग तिकडे मग या पॅकिंगला येतो. पॅकिंगला आला पॅकिंगमध्ये विक्री सगळी प्रोसेस वगैरे झाल्यानंतर या साईडला पॅकिंगला येतात. हे बघा अशी बॅग वगैरे करून ठेवतात. तर काकांनी तुम्हाला सगळी माहिती सांगितली, तर मी नीट ऐकली असेल, तुम्हाला कळाली असेल. आवाजाचा थोडासा इश्यू आहे, तर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केलं तर माहिती येईल माझ्याकडे. सबस्क्राईब आणि लाईक फॉलो करा. चला भेटू थोडा वेळ. बघा इथे म्हणून पोपट दिसतील आहेत. हे बघा भारी दिसतो, खूप सारे पोपट आहेत इथे. बघा म्हणून काय आहे, म्हणून काय आहे इथे बघ, इथे बघ, बोल इथे बघ पोपट. हा इथे पण आहे बघ. घरी घेऊन जायचं का, घरी घेऊन जायचं का, काय करायचं आहे? चावेल तो बोटाला. ते पोपटाची खुश झाली आहे पूर्ण. हां, सगळं इथे फोटो सेशन वगैरे सगळ्यांचं चालू आहे. सगळ्यांचं चालू आहे. फोटो वगैरे काढतात, ते व्हिडिओज फोटो काढतात आहे. तर आता इथून निघणार थोड्या वेळाने आणि जेवायला जाणार आहे. तर डायरेक्ट जेवायच्या इकडे जेवणाची सो आता आम्ही थांबले डिझेल मारायला. अजून अर्धा तास लागणार आहे पुढची गाडी. हां, ते काका बोलले थांबायला लागणार आहे. चला डायरेक्ट थोड्या वेळाने डिझेल भरल्यानंतर भेटूया. सगळं डिझेल वगैरे टाकले आता आणि आम्ही निघाले. ड्रायव्हर दादा आहे, जाऊया इथून. सो आता आम्ही चालू जेवायला. एक दुकान, ढाबा
तिथे जाऊया. अरे खूप पैसे राहिले तर जायला लागले गाडी पोहोचायला. सोबत आमचं आता जस्ट जेवण वगैरे झालं. आता सुविधानंतर सगळ्यांचं झालं जेवण. आता आम्ही डायरेक्ट बसायला जायला निघणार आहेत. चला जाऊया आपण डायरेक्ट रेस्टॉरंटमध्ये जाता जाता तुम्हाला भेटतो. चला तू पण उडी मार. लांब लांब ते पण उडी मार. काळे दोघांची मस्ती आहे बघा. लोक आणि तो एकटा. मस्ती चालू आहे सगळी गावाकडे. चला भाई डोकेश भाई उधर ढूंढ रहा है कुछ उधर. चला भाई आता निघूया. डोकेश भाई काय करतोय. चला निघूया आता थोड्या संकट पण होतं. तो काय पाऊस पडायला लागला आहे बघा. हायवेला आले. जाताना पण ते झालं आता येताना पण ते होतं. सो काय आता पेट्रोल थांबले जरा वॉशरूमसाठी. सगळ्यांना ब्रेक घेतला आता. तर सगळेजण जा गेलेत. फटफट आले आता. आम्ही अजून किती असेल आता 70 किलोमीटर ते घ्यायचं माझ्या हिशोबाने. 70 वगैरे. आम्हाला भूक पण लागेल ना खूप. डायरेक्ट घरी जाऊन जेवायचं आता काय नाही. चला भेटू थोड्या वेळात. सो आता आम्ही पोहोचलो ठाण्याला आहे बघा. ट्रेन स्टेशनला आले. चला डायरेक्ट आता पुढे भेटूया घोडबंदरला. सो आता फायनली आम्ही पोहोचेत. आता 2-3 मिनटं पोहोचते बसेल प्रॉपर. तर चला सो आता विया त्यांना सोडलं आहे आता जातील. आता मी पण निघतो घरी जायला. तर चला जाऊया. लेट्स गो. सो आता आम्ही फायनली पोहोचलो आता घरी. इथून जायला. सो आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. भेटू जर ब्लॉगमध्ये तोपर्यंत बघायला फॉलो करा. आणि तुम्हाला कसं वाटते ब्लॉग 4-5 दिवस म्हणजे 2 दिवस होते ते. तर मग कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. भेटू ब्लॉगमध्ये तोपर्यंत बघा.